निवडणूक प्रक्रिया सुधारणांचं बिल कोणी आणल्यास स्वागतच आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाले पाहिजेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। अशा निवडणुका घेणं बंद करा किंवा ओपन व्होटिंग ठेवा। घोडेबाजारासारखे उद्योग बंद झाले पाहिजेत। मी संसदेत बिल मांडेन, वेळ पडली तर निवडणूक आयोग कोर्टातही जायला तयार आहे। विधान परिषद निवडणुकीतील कारभारावरती सुप्रिया सुळे संतापल्या। माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर अशा प्रकारचे बिल मांडण्याची गरज पडणार नाही। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेलेत। विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लावणार आहे। वडेट्टीवारांचा हल्ला बोल तर काँग्रेसच्याच एका नेत्यानं काही नगरसेवकांना 5-5 लाख दिल्याचं ऐकलंय। चंद्रपूरमध्ये 40 ते 45 जणांना पैसे वाटल्याची जोरात चर्चा होती। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी? अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिलेत संजय राऊतांचा आरोप आहे। तर राऊत पैसे मोजायला होते का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। निवडणुकीमध्ये घोडेबाजार झालाय हे सर्वांना माहिती आहे। भाजपने तोंड उघडायला लावू नये। पैशांचा जीवावरती कुणीही उड्या मारू नये। विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या माघारीवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसप्रमाणे भाजपनं बदमाशी केली नाही। आमच्याकडे हजारो गोष्टी त्या उघड कराव्या लागतील। सुप्रिया सुळेंच्या इशाऱ्यानंतर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। कधी हॉटेल दाखवतात, कधी गाडीची डिक्की दाखवतात। मग एखाद्याने जर का बांद्राचं मागचं गेट दाखवलं तर तुम्हाला कसं वाटेल? विधान परिषद निवडणुकीमध्ये पैशांचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच कायम आहे। महाजनांसोबत बैठक न घेताच सामंत मुंबईकडे निघाले। तर बंडखोरीच्या या संपूर्ण विषयावरती लवकरच पडदा पडेल अशी ही माहिती। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू। चर्चेंती नाशिक आणि जळगावमध्ये पाठिंबा मिळेल। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। जळगावातील शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे उमेदवारीवरती ठाम आहेत। महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा कुठलाही विषयच नाहीये। नाशिकमध्ये माघारीची वेळ संपली असेल तर जळगावमध्ये देखील संपली। जळगावमधील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। बाळ माने यांचं स्टेटस दुसऱ्या दिवशीही चर्चेत आहे। काळ खूप मोठा शिक्षक बाळ मानेंचं स्टेटस पुन्हा चर्चेत। बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख नेमका कोणाकडे याची सर्वत्र चर्चा। राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक। भुजबळ, पार्थ पवार, वळसे पाटील बैठकीला उपस्थित। राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक असल्याची माहिती। बॅलेट पेपरवरती निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरेंची भूमिका। राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली। संजय राऊतांची माहिती। बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात ही राज ठाकरेंची भूमिका रास्त आहे। राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आहे। दरम्यान आपण कॉपी न करता जिंकू शकतो असा आत्मविश्वास भाजपला असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात। सुप्रिया सुळेंची खोचक टीका। आता कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे। नाफेड आणि एनसीसीएफ कडून बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोमवारपासून विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर नाफेड आणि एनसीसीएफ कडून निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। बॅलेट पेपर संदर्भात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका आधी स्पष्ट केली होती। संजय राऊत कदाचित उबाठाच्या तक्रारी करण्यासाठी राजसाहेबांकडे गेले असतील। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे एल्गार संस्थापक अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल। जंतर मंतर मैदानावरती आंदोलन सुरू आहे। तर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हाती घेऊन दिपके आंदोलनात सहभागी झालेत। सरकारला कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल पण आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करतंय। धर्मेंद्र प्रधानांऐवजी अमित शहांनी राजीनामा द्यावा। कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अमित शहांचा राजीनामा मागण्याची पात्रता संजय राऊतांची आहे का? पालघर साधू हत्याकांड झालं तेव्हा राऊतांनी उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता का? संजय राऊतांच्या वक्तव्यावरती नवनाथ बंद यांची टीका। केंद्र सरकार शिक्षण मंत्र्यांवर काहीही कारवाई करत नाही हे दुर्दैव आहे। शिक्षण मंत्र्यावरती आरोप होत असतानाही कारवाई नाही। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नीटच्या पेपरसाठी एआयचा वापर केला असता तर ही वेळ आली नसती। नीट पेपरफुटी प्रकरणावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर।
खासदार निलेश लंकेंचा कॉक्रोच पार्टीला समर्थन. मी आणि आमचा पक्ष चांगल्यासाठी पाठिंबा देतीलच. आजपासून होणाऱ्या आंदोलनावरती लंके यांची प्रतिक्रिया. सीजेपीला परदेशातून फंडिंग होतं का? भाजपा आमदार आशिष देशमुख यांचा सवाल. तर सीजेपीच्या आंदोलनातून परिवर्तनाची सुरुवात होईल, विजय वडेट्टीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय. शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसह इतर योजनाही लागू होणार. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप आहे. मराठा समाजाच्या सवलती ओबीसी समाजाला द्या, बबनराव तायवाडेंची मागणी आहे. तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट, ओबीसी समाजाला मात्र सापत्न वागणूक, लक्ष्मण हाकेंची टीका. ओबीसींच्या बाजूने सरकारची भूमिका कधीच राहिली नाहीये. ओबीसींना शिष्यवृत्तीमध्ये 100% सवलत द्या. एससी एसटी प्रमाणे आम्हाला शिष्यवृत्तीमध्ये सवलती द्या. ओबीसी नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मागणी. माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी. वैभव नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांसंदर्भात सविस्तर माहिती मागवली आहे. एसीबीने कणकवली नगरपंचायतीला पत्र लिहून माहिती मागवलेली आहे. नगरपंचायत आवश्यक माहिती एसीबीला आज सादर करणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून एसीबी चौकशी करते, हे दबावाचं राजकारण असून माझ्यावरती अन्याय असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक यांनी दिली आहे. राजन साळवी आणि इतरांची चौकशी सुरू होती, त्याचं काय झालं? वैभव नाईक यांचा सवाल. किल्ले रायगडावरती 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह. लाखो शिवभक्त रायगडावरती दाखल. ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर जयघोष. शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह. शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. शिवराज्याभिषेक सोहळ्याला पोलीस बँडची देखील मोठी मानवंदना. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न. मुख्यमंत्र्यांसह आदिती तटकरे, गणेश नाईक, अतुल पाटील आणि रामशेठ ठाकूर यांची देखील या संपूर्ण सोहळ्याला उपस्थिती. आज शिवरायांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन. आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करावा. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरे यांचं मराठी जनतेला आवाहन. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट. नवी मुंबईतील नेरूळमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा. महापौर सुजाता आणि त्यांचे पती सूरज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विधिवत पूजन. मुंबईमध्ये कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी. वेळेत प्रकल्प पूर्ण केला नाही तर दुसरं काम देणार नाही, मुख्यमंत्र्यांची कंत्राटदारांना तंबी. मंत्री गिरीश महाजन दिल्लीमध्ये दाखल. दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. महाजन आज अमृतसरमध्ये काही कार्यक्रमांना हजेरी लावणार. नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकांचं अनोखं आंदोलन सुरू आहे. पाईपलाईनच्या गळतीतून वाहणाऱ्या पाण्यामध्ये अंघोळ करत मनपाचा निषेध व्यक्त. पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला बऱ्याच काळापासून गळती सुरू आहे. वारंवार तक्रार करून देखील वाहिनीची दुरुस्ती न झाल्यानं आंदोलन. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सार्वत्रिक आणि आगामी पोटनिवडणुकीसंदर्भात आढावा बैठक. बैठकीमध्ये आरक्षण निश्चितीकरणासंदर्भात चर्चा. जिल्हाधिकाऱ्यांसह अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. बदलापूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीवरती भाजपा आक्रमक झाली. वाढत्या चोरीच्या घटनेवरती रुचिता घोरपडे यांची पोलिसांकडे धाव आहे. बांगलादेशी नागरिकांवरती कारवाईची मागणी. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना नगराध्यक्षांनी दिलं तसं निवेदन. अमरनाथमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मुख्याधिकाऱ्यांना हातगाडी भेट देण्याचा इशारा आहे. वारंवार तक्रारी करून देखील नोटिसा देऊन देखील कारवाई होत नसल्यानं मनसेचा आरोप आहे. सातारा नगर परिषदेच्या नवीन इमारतीची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी.
आधुनिक इमारती संदर्भात माहितीही जाणून घेतली आहे। या नव्या इमारती समोर जिल्हा परिषद इमारतही आता तुलनेने छोटी वाटतेय। उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया समोर। गंगाखेड नगर परिषदेत नोकर भरती आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मिथिलेश केंद्रे यांचा खळबळजनक आरोप आहे। तसेच परवानगी न घेता शहरातील 20 कोटींची जागा आमदार गुट्टेंच्या प्रतिष्ठानाला दिल्याचा देखील केंद्रेंचा आरोप आहे। यवतमाळच्या नेर महसूल विभागामध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश आहेत। प्रशासकीय कामात या तलाठ्यांनी कसूर केल्यानं कारवाई करण्यात आली आहे। जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल। नानलपेठ पोलीस स्टेशन आणि नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। चंद्रपुरात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यावरती एसीबीची कारवाई। हस्तकासह भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात सापडलेला आहे। जागेच्या फेरफारसाठी लाच मागून भूकरमापक रणजित रामचंद्र कनोजकर आणि खासगी पंटर जयंत दीपक कांबळे यांना अटक करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील एपीआय आणि पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात सापडल्यात। गुन्हा दाखल न करण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप आहे। 10,000ची लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली आहे। पुणे विषारी दारू प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी निलंबित। दौंड पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यासह 3 जण निलंबित। उरुळी कांचन यवत दौंड या विभागातील कर्मचाऱ्यांवरती मोठी कारवाई। ठाणे पालिकेमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे। परराज्यातून आलेल्या बोगस डॉक्टरांचा ठाणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। तक्रार करूनही बोगस डॉक्टरांवरती कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। धाराशिवच्या परंड्यामध्ये गुटखा माफियांवर मोठी कारवाई। अन्न आणि औषध प्रशासनाची एकाच वेळेस 4 गोडाऊनवरती धाड। तर कारवाईमध्ये 1,02,00,000चा गुटखा जप्त। धाराशिव लातूर सोलापूर पुणे पथकांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। संगमनेरच्या धांदरफळमध्ये ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा करणारे 3 ट्रॅक्टर रंगेहात पकडल्यात। मात्र तक्रार करूनही महसूल आणि पोलीस प्रशासनानं कारवाई न केल्यानं आता नागरिकांकडून मात्र संताप व्यक्त केला जातोय। वरुड मोर्शीमध्ये एआयचा वापर करून पाणंद रस्ते कामात हजारो बोगस मस्टर काढल्याचा आरोप आहे। रोजगार हमी योजनेतील मजुरांचे बोगस आयडी बनवून भ्रष्टाचार केल्याची तक्रार आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळवे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। उरुळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती याला अटक। उरुळी कांचन पोलीस स्टेशनमधील 4 पोलीस कर्मचारी निलंबित आहेत। त्यांच्या फोनवरून पोलिसांनी संपर्क साधल्याचं समोर आलंय। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी आभासी जप्ती केली। अत्याचार केल्यावरती आरोपी भीमराव कांबळे यांनी वस्तू गावातील मंदिराच्या बाजूला लपवल्याचं देखील समोर होतं। आरोपीच्या जीवाला धोका लक्षात घेतात यावेळेस ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत। टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर। निदा खानने पीडित मुलीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचं समोर आहे। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतर केल्याचा आरोप आहे। भंडाऱ्याच्या खोडगाव येथे सूर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू झालाय। नदीमध्ये अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्यानं या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। नांदेडच्या बाबा पेट्रोल पंप आवारामध्ये 3 वर्षीय चिमुकल्याचा गाडीखाली येऊन चिरडल्यानं मृत्यू झालाय। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 3 वर्षीय शेख शयान शेख वाजिद असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे। नवी मुंबईच्या खारघर टोलनाका बेलापूर मार्गावरती महिलेचा मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ। घातपात आहे की आत्महत्या या अनुषंगानं खारघर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। सायन पनवेल मार्गावरती कार आणि बाईक चालकाची हाणामारी। ओव्हरटेक केल्यानं दोघांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्व्हरवरती सायबर हल्ला। रुग्णालयाचा संपूर्ण डेटा लॉक। 75 लाखांची खंडणीची मागणी। रुग्णालयाची संपूर्ण डिजिटल यंत्रणा हॅकर्सनं ताब्यात घेतल्याचंही समोर। रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल।